व्यासपीठ आणि शिक्षक शिक्षकेतर क्षेत्रातील जे शिक्षक विद्यार्थी मित्र बंधू आणि बहीण, मी ज्या कारणासाठी मला हा पुरस्कार मिळतोय ते कारण असं आहे की इथं असलेल्या उपस्थित असलेल्या 80% लोकांना हा विषयच माहीत नाही आणि तो विषय जाणीवपूर्वक मला इथं आवर्जून सांगावासा वाटला. त्यासाठी मी राजीव सरांना म्हटलं की मला 2 मिनिटं बोलायची संधी द्या. 1761 साली ज्यावेळेला पानिपतचं युद्ध झालं, त्या पानिपतच्या लढाईमध्ये एक आपल्या महाराष्ट्रीय सैनिकांची तुकडी तिथं वाचली आणि 250 वर्ष ते कुणाला माहीतच नव्हते की ते आपल्या महाराष्ट्रीयन लोक आहेत. आता जवळजवळ त्याची 10 लाखाच्या आसपास संख्या आहे आणि 250 वर्ष हा विषय महाराष्ट्राला माहीत नव्हता. सुदैवाची गोष्ट म्हणजे आणि आपल्याला ती कोल्हापूरकरांना खास करून अभिमानाची गोष्ट आहे की कोल्हापूरचे सुपुत्र माझे गुरु डॉक्टर वसंतराव मोरे यांनी तिथं जाऊन त्यांचं 10 वर्ष संशोधन केलं आणि त्यांना मराठा म्हणून सिद्ध केलं. तत्पूर्वी तो समाज 250 वर्ष 250 वर्ष रोड या नावानं राहत होता. इथं माझे गुरुबंधू डॉक्टर आनंद पाटील सर आहेत, ते माझ्या गुरुचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आणि मी शेवटच्या बॅचचे विद्यार्थी. त्यामुळे मला ह्या गोष्टीचा फार अभिमान वाटतोय की पहिल्या बॅचचा विद्यार्थी आणि शेवटच्या बॅचचा विद्यार्थी एकाच व्यासपीठावर आहे. दुसरी गोष्ट अशी की हा विषय महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला पाहिजे. महाराष्ट्राचा शौर्यशाली इतिहास आणि शक्यतो आजच्या तारखेला काय होतंय की आपण आजच्या जसा काळ बदलत चाललाय तसतसं लोकांची काही गडबड व्याप आणि ज्या वेळेला हे 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी मोरे सरांना जॉईन झालो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे इतकं मोठं काम आहे पण अजून कुणालाच माहीत नाही आणि ते काम जनतेपर्यंत पोचवावं असं मला नेहमी वाटायचं. आणि त्यावेळेला मी एक दिवस सरांना विचारलं की सर ह्यासाठी मी काय करू शकतो. त्यावेळेस सरांनी एवढं सांगितलं की तुम्हाला जितका प्रचार आणि प्रसार करता येईल तितका करा. आणि मला अभिमान वाटतो मी गेली 12 वर्ष संपूर्ण भारत जिथं जिथं महाराष्ट्रीयन लोक आहेत उत्तराखंडपासून ते तामिळनाडूपर्यंत आणि संपूर्ण गडचिरोली जिल्हा जर सोडला तर गोंदियापासून ते सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चळवळीचा प्रचार करतो. फक्त एकच गोष्टी मिळेल याच्यामध्ये की प्रत्येकाला आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती असला पाहिजे आणि तो का माहिती असला पाहिजे त्याचं एक छोटंसं कारण सांगतो की आपण कुठेतरी एखादी वाईट गोष्ट करायसाठी थांबतो त्यावेळेला की नाही बाबा आपला हा इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास फार फार भयानक आहे. मुघलांच्या नंतर आणि इंग्रजांच्या नंतर जर देशात जर सत्ता जर कोणी गाजवली असेल तर महाराष्ट्राने सत्ता गाजवली. तर त्या अनुषंगानं काजी सरांनी माझ्याशी संपर्क केला म्हणजे असं आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार आहे. तर आता हा कोल्हापूर जिल्ह्यातला मिळणारा मला पहिला पुरस्कार आहे. पुरस्कार अनेक राज्यातले मला मिळालेले अनेक जिल्ह्यातले मिळालेले पण कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला जरी पुरस्कार स्वीकारताना आनंद वाटत असला तरी एक जबाबदारी पण असतात म्हणजे एक भान असते जबाबदारीचं कारण मग आपली जबाबदारी पाडते. तरी देखील आपल्याला कुठेतरी एक जमिनीवर आपण राहून ते एक जबाबदारीचं भान घेऊन चांगलं कार्य करण्याची आपल्याला देव बुद्धी देतोय त्याचे एक समाधान वाटतं. दुसरी गोष्ट आणखी एक मला आता एक बरेच मान्यवर होते आमचे खास करून आमचे महापालिकेचे नगरसेवक देसाई साहेब मान्य साहेबांना केले मला फक्त एक माझी विनंती आहे. मग आमचे गुरु डॉक्टर वसंतराव मोरे सर आता ते 94 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती PhD करणारे भारतातले पहिले 1976 ची PhD आज त्या PhDला 50 वर्ष झाली आणि पानिपतच्या रोड समाजाचं संशोधन करून त्यांना मराठा म्हणून सिद्ध केलं. हे देखील देशातली पहिली घटना आहे. एखाद्या समाजाला आपल्या संशोधनातून त्यांचं म्हणजे बायोडाटा त्यांचं मार्क्सच केलं थोडक्यात हे देशातलं एकमेव उदाहरण आहे. ते आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र आहेत डॉक्टर वसंतराव मोरे. कोल्हापूरकरांच्या वतीने त्यांना साधा कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळावा त्या हयात बरोबर आहे कारण वय 94 वर्ष वय आहे. एवढे मागं अपेक्षा ठेवणं माझ्यासारख्या त्यांच्या शिक्षणाला
त्यांची जी धावपळ बघितली, एकटेच सगळीकडं मी काय तुम्हाला मदत करू काय, तर त्याच्यावरून त्या माणसाची धडपड आणि लक्षात येते. सुरुवातीला आपलं काही दिवसापूर्वी त्याच्याशी परिचय झालेलाच आहे. त्याचं जे शिक्षण क्षेत्रातलं कार्य खास करून अनाथ मुलांच्या आणि गरीब मुलांच्यासाठी, तर ह्या गोष्टी आता दुर्मिळ आहेत. आणि त्या माध्यमातून मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या शिक्षण क्षेत्रात किंवा सर्वच बंधू भगिनींना मी आवाहन करीत आहे की आपापल्या परीने अशा लोकांना सहकार्य करावं. मग कुठल्याही स्वरूपात असेल. मागाशी आणि त्यांनी ज्यावेळी सांगितलं आमची दगड विटाचे पिढ्या तरी ती आम्हाला चालतंय, तर त्या पद्धतीने सुद्धा मी माझ्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून रक्कम रुपये 5,000 त्यांच्या संस्थेला मी आता भेट करणार आहोत. आता जास्त वेळ घेत नाही कारण बरेच मान्यवर बोलणार आहेत. पुन्हा एकदा पुरस्कार दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. जबाबदारी आहे याचं मलाही भान राहील. आणि रोड मराठा इतिहास जो आहे तो इथे ज्यांना कुणाला उत्सुकता असेल रोड मराठा इतिहासाची, त्यांनी देखील आमच्याशी संपर्क करावा. 10 लाख रोड मराठा आहेत. येणाऱ्या 7 मेला रोड मराठ्याची एक कोर कमिटीची टीम कोल्हापूरला येत आहे. त्यांचा आम्ही स्वागत समारंभाचा सत्कार शाहू स्मारक भवनात करत आहोत. आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित असावं. सायंकाळी 5 वाजता 7 मे 2026 रोजी. आता जास्त वेळ घेत नाही. एवढं 2 शब्द मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मनस्वी धन्यवाद सर. आपलं कार्य म्हणजे आम्हा सर्व उपस्थितांना एक प्रेरणादायी ठरलेलं आहे. म्हणूनच तुमची या पुरस्कारासाठी